स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळ बुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 36 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 36. मालोजीरावांना पुत्र प्राप्ती. श्रीमंत मालोजीराव भोसले आत्ताच्या अक्कलकोटच्या राजांचे तीर्थरू. यांची भक्ती श्री स्वामींचरणी एकनिष्ठ होती. त्यांना पुत्रप्राप्तीची फार इच्छा असे. श्री स्वामी समर्थ कृपेने राणीसाहेब गरोदर झाल्या. काही महिने लोटल्यावर स्वामी समर्थ महाराजांजवळ काही लोकांनी पुत्र होईल की कन्या होईल म्हणून प्रश्न केला. तेव्हा स्वामी महाराजांनी काही उत्तर दिले नाही. बांगडी आणा म्हणून सेवेकऱ्यांना आज्ञा केली. यावरून प्रश्न विचारणाऱ्याने आपल्या मनात गाठ मारली की राजाला कन्या होणार. त्याप्रमाणे पुढे राजाला कन्या रत्न प्राप्त झाले. दुसऱ्या वेळेला राणीसाहेब गरोदर राहिल्या तेव्हा असाच प्रश्न केला. तेव्हा श्री स्वामी समर्थांनी काही उत्तर न देता आपल्या जागेवरून उठून चुलीजवळ जाऊन बसले. मग त्याप्रमाणे राजाला कन्याच झाली. तिसऱ्या खेपेला मंडळींनी असाच प्रश्न केला. तेव्हा स्वामी महाराजांनी आपल्या मांडीवर थापड मारून दोन्ही हात एकत्र करून बंदूक सोडण्याची कृती करून दाखवली व म्हणाले, लगाव सरबत्ती. तेव्हा राजाला पुत्र होणार असे लोकांना वाटले आणि त्याप्रमाणेच झाले. त्याप्रमाणे पुढे राजाला पुत्र झाला. तेच हल्लीचे श्रीमंत शहाजी महाराज अक्कलकोटच्या गादीवर आहे. येथे बखर क्रमांक 36 समाप्त होत आहे. श्री स्वामी समर्थ.